UFO म्हणजे इंडियात दिसलेला. त्याच्यानंतर आता US मध्ये फॅसिलिटी आहे की मी कालच जी एक सिरीज पाहिली, वेब सिरीज, त्याच्यामध्ये मी हे पाहिलं होतं. आता ही रिअल इन्सिडेंट आहे, हे काय मी कुठल्या मूवीचं सांगत नाही आहे, हे रिअल इन्सिडेंट झालेलं आहे US मध्ये. त्याचं आहे, तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला मिळेल. US ची एक न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे. तेव्हा 1966मध्ये कोल्ड वॉर होतं रशिया बरोबर, त्यांचं USSR बरोबर. कोल्ड वॉरमुळे ते नेहमी असे रेडी राहायचे की काही जर झालं वॉर तर आमच्याकडे न्यूक्लिअर आहोत, आम्ही न्यूक्लिअर देश आहोत, इक्विप्ड आहोत. तर तुम्ही जर काय केलं तर आम्ही पण त्याला रिटॅलिएट करू शकतो. तर त्यासाठी त्या फॅसिलिटीमध्ये त्यांचा काय ऑब्जेक्टिव्ह होता की जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, जे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत, ते नेहमी ॲक्टिव्ह असावेत. कधीही प्रेसिडेंटकडनं कॉल आला की आता आम्हाला हे लॉन्च करायचं आहे कुठल्याही कंट्रीवर, म्हणा रशिया असं नाही, कुठल्याही कंट्रीवर, तर दे शुड बी रेडी, मिसाईल शुड बी रेडी. तर ते तिथे मिशन होतं. आता काय झालं 1966मध्ये ना, तिथे जी त्यांची फॅसिलिटी आहे ती वेल गार्डेड असते, म्हणजे प्रोटेक्टेड असते. तिथे कोणी माणूस येऊ नये आतमध्ये, कारण सिव्हिलियन्सना अलाउड नसतं तिथे यायला. तर बाहेर एक त्या गेटच्या थोडंसं जवळपास त्यांना एक UFO सारखं दिसलं, काहीतरी गोल असं. ते हवर करत होतं. हवर म्हणजे नुसतं तिथे थांबलेलं, त्याचा आवाज पण येत नव्हता, काही नव्हता, फक्त ते तिथे फिरत होतं आणि त्यातनं लाईट्स येत होते. म्हणजे तो जो वॉचमन असतो, ते त्यांचे जे गार्ड्स असतात, त्यांना ते दिसलं आणि ते एकदम असे हे झाले की हे काय आहे, कोणीतरी आपल्याला टाकलं की काय, कोणी वेपन टाकलं की काय आपल्याला. ते एकदम अलर्ट झाले असे गनबिन घेऊन. त्याच वेळेला काय झालं, ड्युरिंग दॅट टाईम ओनली, जे खाली जे ऑपरेटर्स वगैरे असतात आणि जो त्या फॅसिलिटीचा हेड असतो, जो आता ते मेजर वगैरे असतील किंवा ते लुटेनंट वगैरे असतील, त्यांचे कोणी असू शकतं ते, तर त्याला काय दिसलं स्क्रीनवरती, त्यांचे काहीतरी 20 का 25 मिसाईल्स असतात ते तिथे होते. म्हणजे त्यावेळेला 20 पैकी 10 मिसाईल्स इनॅक्टिव्ह झाले. म्हणजे जे स्क्रीनवरती ग्रीन लाईट दिसत होते ते रेड लाईट दिसायला लागले एक साथ. पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बंद. तो घाबरला, म्हणजे हे असं काय झालं, एवढं मालफंक्शन काय होतं. त्याला आधी वाटलं काहीतरी टेक्निकल ग्लिच झाला. ह्याने फोन केला की जाऊन बघा तिथे काय इश्यू आहे मिसाईल्सचा. त्याला वरतून अजून एक फोन येतो जे गार्ड करतायत त्यांच्याकडनं, की मला ना गेटच्या इथे काहीतरी असं हवर करताना दिसतंय आणि आय एम नॉट शुअर व्हॉट इज दॅट. तर तू सांग काय करू, शुड आय अटॅक दॅट, शुड आय ओपन फायर. तू बोलतो तू काही कर, मेक शुअर दॅट डझंट कम इन. ते आत नाही आलं पाहिजे, काही झालं तरी ते आत आलं नाही पाहिजे. ते तू बघ तू कसं करायचं ते. त्यानंतर मग त्याला काही नंतर रिस्पॉन्स आला नाही त्या गार्डकडनं. त्या गार्डने फोन ठेवला. काही 5 का 10 मिनिटानंतर गार्डचा फोन येतो की ते गेलं, ते नाही आता तिथे, मी ओपन फायर म्हणजे फायर नाही केलं त्याच्यावर, ते गेलं आपोआप. आणि ते जसं त्याचा फोन आला तेव्हा ते सगळे लाईट जे रेड झाले होते ते आपोआप ग्रीन झाले आणि त्याचे ऑपरेटर तिथे पोचायच्या आधीच ते ग्रीन झाले. त्यांना कळलं नाही की असं का झालं ते. आणि तो जो लुटॅनंट होता, तो जो हेड होता त्या फॅसिलिटीचा, त्याचं हे म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जर समजा आम्हाला प्रेसिडेंटचा कॉल आला असता की एवढे मिसाईल लॉन्च करायचे आणि आमच्याकडे तर मिसाईल ॲक्टिव्हच नव्हते, आम्ही त्यांना काय उत्तर देणार. तर त्यांनी हे रिपोर्ट केलं, म्हणजे त्यांच्या वरच्या लोकांना रिपोर्ट केलं की असं असं झालेला सीन, असं हे बाहेर आम्हाला काहीतरी दिसलं, त्यानंतर हे असं झालं, तर ह्याच्यावर काहीतरी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. बरोबर. तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, वरतून लोक आले कोणतरी. आता तो सांगतो की ते मे बी FBI चे असतील किंवा ते CSIचे असतील. ते लोक आले, त्या लोकांनी त्याला एक डॉक्युमेंट दिलं की हे असं काही झालेलं नाही आहे आणि ह्याच्यावर तू साईन करायची आणि कोणाला डिस्क्लोज करायचं नाही टिल यू आर इन सर्व्हिस. आणि त्यांनी ते साईन केलं आणि म्हणायचं विसरून जा, आता कोणाला डिस्क्लोज नाही करायचं ते. तर हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा. मी घेऊन आलोय एक नवीन पॉडकास्ट. आज आपल्यावर आपला वन ऑफ द फेवरेट फॉलोअर आहे. येस सत्येंद्र, कसा आहेस? एकदम मस्त रे, की फॉलोअर कम सबस्क्रायबर तुझा. हा कारण तू मला आठवते की तू प्रत्येक आपल्या पॉडकास्टवर तुझी कमेंट तर असतेच आणि खूप पॉझिटिव्ह आणि खूप अशी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम वाली कमेंट पण असते कधी कधी. येस. आणि ती नेहमीच राहिली आहे, त्यामुळे आता नाव तुझं एकदम स्टक आहे. तुझं आपलं बोलणं आलं की तुझ्याकडे खूप गोष्टी आहेत. येस. तर आज आपण अशाच काही गोष्टींवर बोलणार आहोत. काही हॉरर स्टोरीज असतील, काही एलियन्सवाल्या स्टोरीजही असतील आणि बघू आता आजचं आपलं कॉन्व्हर्सेशन कुठे जाते आणि काय त्याच्यातून काय निघतंय असं बाहेर. तर तू सांग सर्वात आधी, तू लोकांना तुझं इंट्रोडक्शन कसं देशील की तू काय करतोस आणि ओव्हरऑल? मी सध्या HR ऑपरेशन्स च्या जॉबमध्ये आहे आणि मला आता
ओव्हरऑल मोर दॅन 8 इयर्स एक्सपिरियन्स आहे HR मध्येच टोटली. आणि विक्रोळीला कामाला असतो मी. आणि बाकी असं घरात मी, मम्मी आणि माझी बायको असते, असे आम्ही आहोत. आणि भांडुपला राहिलो आहे मी. नाईस. येस, बाकी लाईफ सॉर्टेड. सही आहे. पण तुला असं सर्व ह्या गोष्टींचा असं अशी आवड कुठून निर्माण झाली? कारण जनरली आपण बघतो की आपल्या घरात वगैरेही आपण कधी असं काही कोणती भूताची वगैरे मूवी किंवा सिरियल लावली तरी घरातले ते बंद कर, काय बघतोय हे सर्व, असं होतं असं. तर ते खूप असतं. तू ह्या सर्व गोष्टींची आवड तुला कशी लागली आणि कधी ते स्टार्ट झालं होतं? आता माझ्या घरी पण 90sमध्ये झी हॉरर शो फेमस होता. तर माझ्या घरी तो म्हणजे बाबा बघायचे माझे थोडंफार, आणि त्यामुळे मला बघायला मिळायचं. पण नंतर बाबांना असं वाटायला लागलं की ह्याने बघू नये, तर ते मला थांबवलं गेलं. तर मला क्युरिओसिटी वाढली की ह्याच्यात एवढं असं काय आहे. आणि त्याच्यानंतर माझ्याबरोबरही घडलंय. त्यामुळे मला त्याच्यात जास्त इंटरेस्ट आला की ओके, म्हणजे हे असं काहीतरी असतं अपार्ट फ्रॉम जे आपल्याला दिसतं, त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला दिसत नाही तेही एक जग आहे. तर त्याच्याबद्दल मला त्यानंतर क्युरिओसिटी आली. आणि माझ्याबरोबर जो इन्सिडेंट झाला त्याच्यानंतर तो जास्तच झालं क्युरिओसिटी मला. मी तो इन्सिडेंट सांगेन आपल्या पॉडमध्ये. येस येस येस. पण तू सांग की त्यावर पहिल्यांदा असं इन्सिडेंट काही झाला होता की लहानपणीच झाला होता? हो, लहानपणीच झाला होता. पहिली अशी तू अशी हॉरर स्टोरीज कोणती ऐकलेली गोष्ट अशी, आईकडून किंवा कोणाकडून? मी मित्रांकडनं ऐकली, आईकडून नाही. आई आजीकडून? हा, आजीकडून पण नाही. आजी जास्त तिच्या गावातल्या गोष्टी सांगायची, त्या हॉरर नसायच्या. त्यातली एक गोष्ट आजीने सांगितलेली ती आजोबांबरोबर घडलेली, पण ती तितकीशी मला हॉरर नाही वाटली, पण तिला त्यावेळेला हॉरर वाटली होती. ओके. तर ती गोष्ट म्हणजे अशी होती की त्र्यंबकेश्वर म्हणून गाव आहे नाशिकच्या इथे. आपले 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामधलं एक आहे ते त्र्यंबकेश्वर. तर तिथे रात्री 3 वाजता वगैरे, आता रात्री लोकांना तेव्हा म्हणजे दुसरा काय टाइमपास नव्हता, म्हणजे ही खूप जुनी गोष्ट आहे, 60sची वगैरे गोष्ट असेल ही, 1960sची. तेव्हा रात्री असे लोक लवकर उठायचे, तिकडे लवकर झोपायचे गावी आणि लवकर उठायचे 3-3:30ला. तर तिथे मंदिर आहे ना, जे मी म्हणालो ज्योतिर्लिंग, शंकराची पिंड आहे तिथे. तर तिथे कसं एक गोदावरी नदी आहे तिथे. गोदावरी नदीच्या काठी काही बायका घंटा साफ करत होत्या, जे देवळातल्या घंटा असतात ना त्या साफ करत होत्या, घासत होत्या. तर माझे आजोबा तिथे चहा प्यायला थांबले होते. ती बाजूला एक टपरी होती तिथे, गंगेच्या बाजूला, गोदावरीच्या बाजूला, तिथे थांबले होते. तर त्यांना त्या बायका दिसल्या की हे घंट्याचा पहिले आवाज आला, नंतर पाहिलं की बायका हे घासतायत घंटा. तर त्यांचे स्वतःचे बाबा पण होते त्यांच्याबरोबर. ते म्हणाले तिकडे बघू नकोस, ते बायका खऱ्या नाही आहेत, आपण इथनं निघूया लवकर, चहा संपव आणि निघ इथनं, लवकर निघ. आणि एवढ्या रात्री तिथे कोणी नसलं पाहिजे. ॲक्च्युली 3:30ला कोणी तिथे असं साफ करायला येत नाही गोदावरीवरती. चहा कुठून पितो तिकडे? टपरी वगैरे? हां, तिथे टपरी उघडी होती आणि पाऊस पडत होता तेव्हा, पावसाचे थोडेसे दिवस होते, जून महिना होता. तर ते त्या म्हणजे झोप येत नाही, लवकर उठलेत, आंघोळ बिंघोळ करून बाहेर जाऊन चहा पिऊया असं. घरातले पण जास्त कोण उठले नव्हते तेव्हा. बरोबर. हां, तर तो एक तिने इन्सिडेंट तेवढाच सांगितलेला. तो मला काय एवढं मला भीती नाही वाटली ते ऐकून, पण तिला तेव्हा भीती वाटली की बापरे असं झालं होतं तुमच्याबरोबर. पण तू सांग, मला आठवते की जेव्हा आपण गुगल मीटवर बोललो होतो, तू तुझी एक लहानपणीची एक स्टोरी सांगितली होतीस आणि तो इन्सिडेंट खूप असा हॉरिफाईंग होता. ते तू एकदा लोकांना सांग. नक्कीच. तर येस, मी सांगितलं झी हॉरर शो वगैरे बघायचो. तर नंतर मग माझं ते थोडं बंद केलं, कारण बाबांना सांगितलं आणि त्यांनाही स्वतःला वाटलं की ह्याला आता लहान आहे, 6 वर्षाचा मुलाला कुठे तुम्ही झी हॉरर शो बघायला लावते, उगीच काहीतरी स्वप्न वगैरे पडेल याला. तर माझं असंच आहे, आत्ताही तसं आहे की मला लवकर झोप येत नाही रात्री, मी उशिरा झोपतो. तुझे पॉड पण मी रात्री पाहतो. इफ यू कमेंट जर वाचले असतील तर तुला कळेल की मी रात्री कमेंट टाकतो ते. तर झोप येत नाही मला, तर मी थोडंसं उशिरा झोपतो, मग मला झोप नीट येते. तर लहानही असताना मला झोप यायची नाही, तर मी आता आई बाबा तर झोपायचे, त्यांची कामं सगळी झाली, त्यांना सकाळी उठायचं असायचं, तर ते त्यांच्या वेळेला ते झोपणार, म्हणजे 11:30 असं, त्याच्या आधी कधी झोपायचे ते. तर असंच एकदा लवकर म्हणजे 11-11:30ला आम्ही झोपायला गेलो सगळे, आणि मला काही झोप येत नव्हती. तर मी बाहेर जाऊ शकत नव्हतो, कारण बाहेर मला जायला अलाउड नव्हतं, TV बघायला रात्री तेव्हा नव्हतं अलाउड. तर मी आता आपल्याकडे आज मोबाईल असतात तेही नव्हतं. मी असं झोपलो आहे. आता तू इमॅजिन कर, मी गादीवर झोपलो आहे, खाली बेड नव्हता तेव्हा आमच्याकडे, गादीवर झोपलो आहे. माझ्या लेफ्ट साईडला बाबा आहेत, राईट साईडला आई आहे, आणि ते झोपलेत, त्यांच्या ह्याच्यात झोपलेत. समोर एक खिडकी आहे,
खिडकी पण बाल्कनीची खिडकी आहे, खिडकीच्या बाहेर बाल्कनी आहे आमची. ठीक आहे. तर आणि तिथे ना ट्यूबलाईट असते ग्राउंड फ्लोअरची, म्हणजे जी ट्यूबलाईट आहे त्याचा लाईट थोडासा येतोय बाल्कनीत. ट्यूबलाईट खाली त्याचा लाईट आहे पण थोडा लाईट त्याचा वरती पण येतोय, म्हणजे मला बाल्कनीत थोडं थोडं दिसतंय. प्रॉपर दिसत नाहीये बाल्कनी मला, पण दिसतंय की बाल्कनी आहे. आणि खिडकी उघडी का आहे, कारण गरम होत होतं तेव्हा, एप्रिल मेचे काहीतरी दिवस होते. तर खिडकी आम्ही उघडं ठेवायचो आणि जाळी होती, तर मग किडे वगैरे मच्छर वगैरे काही इश्यू नव्हता. तर मी असंच इकडे तिकडे बघतोय, झोप येत नाहीये, काही ना काहीतरी माझे विचार चालू आहेत की शाळा आहे उद्या वगैरे वगैरे काहीतरी ते येतं डोक्यात, चालू असतात माझे विचार तेव्हा. तर नेमकं काय झालं आता मला टायमिंग माहिती नाही, पण 12 वाजून गेले होते एवढं नक्की, कारण आम्ही 12ला झोपायला गेलो होतो. त्याच्या माझ्या हे एवढं लक्षात राहिलं, कारण तो इन्सिडेंट असा होता म्हणून तो आत्तापर्यंत लक्षात आहे माझ्या. तर असंच काही वेळाने ना खिडकीच्या राईट साईडने, म्हणजे माझ्या राईट साईडने लेफ्ट साईडला एक माणूस असा चालत येतोय. आणि तो मला ना वयस्कर माणूस वाटतोय, म्हणजे म्हातारा माणूस वाटतोय. आता राईट साईडला कसं आहे, माझी जी बेडरूममध्ये मी झोपलोय त्याच्याच पॅरलल एक रूम आहे, म्हणजे आमचा फ्लॅट 2 BHKचा आहे त्यावेळेला, आणि पॅरलल एक रूम आहे, ती आजोबांची रूम आहे माझ्या. तर मला पहिला थॉट काय येतो की आजोबा असतील माझे, की ते गॅलरीत त्या रूममधनं पण गॅलरी कनेक्टेड आहे त्या रूमला, अशी पूर्ण प्रॉपर गॅलरी की त्या रूमलाही कनेक्ट होईल ती, बहुतेक ते असतील असं माझा पहिल्या डोक्यात विचार आला. पण हा जो चालत येतोय ना तो सुकडा आहे, आणि माझ्या आजोबा जरा होते बॉडीने, हां म्हणजे एकदमही नव्हते त्या वयात, पण होते, त्याच्यापेक्षा तरी होते, हट्टेकट्टे होते त्याला कम्पॅरिझन केलं तर. आणि हा जो येतोय तो सुकडा आहे. म्हणलं कोण आहे हा, म्हणलं मी नुसतं असं बघतोय तर त्या माणसाने ना चालता चालता माझ्याकडे अशी लुक दिली आणि असा हसला. म्हटलं हे हा कोण आहे, हे आजोबा नाही आहेत. म्हटलं मी जरा घाबरलो नाही, मी जरा चकित झालो, शॉक झालो. म्हटलं हा कोण आहे आणि आपल्या गॅलरीत काय करतोय. मी असं फक्त बघितलं त्याला, मी काय त्याला असं हे दिलं नाही, रिस्पॉन्स दिला नाही, पण त्याने असं त्याची स्माईल बंद केली तेव्हा, आणि तो परत वळला आणि गेला चालत लेफ्ट साईडला, राईट टू लेफ्ट. आता ज्या साईडला तो गेला ना तिथे गॅलरी संपते, तिथे फक्त एकच दार आहे, ते दार माझ्या रूममध्ये एंटर होतं, म्हणजे ज्या रूममध्ये मी आणि आई बाबा झोपलोय त्या रूममध्ये एंटर व्हायला ते दार आहे. आता तो माणूस जर तिकडे गेलाय तर कधीतरी तो परत जाईल ना. बरोबर. मी त्याच्यामुळे मला झोप येत नव्हती ते झाल्यानंतर. अच्छा. मी अर्धा पाऊण तास बसलोय असं वाट बघतोय की येईल तो परत, आलाच नाही तो. नंतर मला कधी झोप लागली माहित नाही. सकाळी उठल्यावर मला वाटलं स्वप्न असेल. मी बाबांना जस्ट सांगितलं, बाबा हे असं असं मला गॅलरीत कोणतरी दिसलं. बाबा बोलले आजोबा असतील, विचार त्यांना. मी गेलो आजोबांकडे, आजोबा बोलले अरे मी तर झोपलेलो, मी कशाला येऊ रात्री, मला एकदा झोप लागली की लागली झोप, मी परत उठत नाही. म्हटलं ओके. मग बाबांना जाऊन परत सांगितलं, आजोबा नव्हते. मग बाबा बोलले तुला स्वप्न पडलं असेल म्हणून झी हॉरर शो बघतो, बघू नकोस. ठीक आहे, तेव्हा ते असं सगळं मजाकमध्ये झालं. म्हटलं असेल, मी लहान होतो मे बी, पण मी ना त्या माणसाला क्लिअरली पाहिलेलं आणि त्याने काय घातलेलं तेही मी पाहिलेलं. तर मला अजूनही लक्षात आहे की त्याने त्याच्या त्या लाईटमुळे त्याच्या चष्म्याची जी फ्रेम आहे ती रिफ्लेक्ट होत होती. नंतर त्याने असं असं स्लीवलेस सारखं बनियन बोलतात ना, बनियन टाईप काहीतरी गमछा टाईप घातलेलं आणि लुंगी घातलेली. ते सगळं त्या थोड्याशा लाईटमध्ये मला दिसत होतं, कारण तो लाईट थोडा त्याच्यावरती येत होता, तो तिथे त्या खिडकीत उभा होता. आणि तर हे लक्षात राहिलं माझ्या समहाऊ. आता थोडं आपण पुढे येऊया, हे झालेलं 90s. आता आम्ही तो फ्लॅट 2002 विकला. ओके. ठीक आहे, तो विकला, बाबाने विकायला काढला तो. ते माझं सगळं बालपण तिथे गेलं होतं, म्हणजे मी तिथे क्रिकेट वगैरे खेळलोय, तिथे मी सगळे शाळेच्या मस्ती, माझ्या नातेवाईकांबरोबर ते बहिणी भाऊ सगळं आम्ही तिथे खेळलोय. आठवणी आहेत त्या फ्लॅटमध्ये. तर मी थोडासा अपसेट होतो की तुम्ही का विकताय फ्लॅट, तो आपलं माझं बालपण गेलंय आणि फ्लॅट असा नाही की लहान आहे, मोठाही फ्लॅट आहे तो. तर मी थोडा अपसेट होतो. तर तेव्हा मला बाबा काय बोलले नाही, मला एकच सांगितलं की अरे थोडं ना लिकेज आहे आपल्या फ्लॅटमध्ये, तर ते लिकेज आपल्याला असं फ्लॅट बरोबर नाही, लिकेज किती आपण हे करणार, परत आपण दार उघडल्या संडास बाथरूम समोर येतं, तर ते तसं बरोबर नाही वास्तुशास्त्रानुसार. तर तसं रिझन मला दिलं गेलं, पण मी काही कन्व्हिन्स नव्हतो, कारण माझं ते इमोशन्स होते ना, इमोशन्स जुळले होते त्या फ्लॅटमध्ये, अडकलो होतो मी. तर मग असंच काही महिन्यांनी तो विकला बाबांनी फ्लॅट, गेला तो लगेच विकला गेला आणि आम्ही भाड्याने शिफ्ट झालो राहायला दुसरीकडे. तर माझ्या ते डोक्यात होतं, तर मी एकदा बाबांना ना असंच माझ्या आलं ते डोक्यात आणि मला सहन झालं नाही. मी बाबांना बोललो की मी मोठा होणार, लोन काढणार आणि तो फ्लॅट परत विकत घेणार, कारण माझ्या आठवणी येत तिथे, तुम्ही का विकला तो फ्लॅट. तर मी जरा आहे इमोशनली त्या बाबतीत त्या फ्लॅटमध्ये. तर बाबा म्हणाले ठीक आहे शांत हो, मी तुला सांगतो का विकला ते. तर बाबांनी मला गाडी, आम्ही ड्राईव्हवर गेलो होतो, बाबा मी आणि आई, तर त्यांनी मला सांगितलं शांतपणे की हे बघ
आपलं आता माझे वडील प्रॅक्टिसिंग डॉक्टर होते होमिओपॅथिक, तर त्यांनी त्यांचं क्लिनिक पण त्या घरातच आमचं होतं सुरुवातीला, जेव्हा त्यांनी स्टार्ट केलं स्वतःचं. सुरुवात केली होती. हो, तर ते घरी यायचे पेशंट आमचे सगळे जे काय होते पेशंट तेव्हा. तर तेव्हा बाबांनी मला सांगितलं, आता ऐक शांतपणे, मी जे सांगतो ते नंतर बोल. ते म्हणाले की आपल्याकडे ना एक पेशंट आले होते, त्यांना ना अशी सिद्धी होती, त्यांना अशी एक पॉवर होती म्हण, की त्यांना असे दिसतात जे लोक नाही आहेत, अतृप्त लोक दिसतात किंवा आत्मे दिसतात, की त्यांना सिद्धी लहानपणापासून आहे, त्यांना ते गिफ्ट आहे म्हण तू. ते आले होते, तर त्यांनी ना आपल्या घरी एका माणसाला पाहिलं की जो असा आपल्या बेडरूममधनं येतोय, आपल्या हॉलमध्ये येतो, त्या बेडरूममधनं हॉलमध्ये येतो, हॉलमधनं आजोबांच्या रूममध्ये जातो, आजोबांच्या रूममधनं गॅलरीत जातो, गॅलरीतनं परत आपल्या रूममध्ये येतो आणि मग हॉलमध्ये येतो. असं तो गोल फिरतोय, आणि मग तो माणूस म्हणाला, आता हे तर जो फिरतोय माणूस हा यांच्या फॅमिलीमधला वाटत नाहीये, कारण आमचे जे आजोबा होते ते त्यानंतर जेव्हा हा माणूस आला होता, म्हणजे जो गिफ्टेड पेशंट आला होता, तोपर्यंत माझे आजोबा गेले होते, ते नव्हते जगात. तर त्यांचा फोटो लावला होता आम्ही हॉलमध्ये, परत पणजोबांचाही फोटो लावला होता तेव्हा हॉलमध्ये जिथे तो बसला होता माणूस. तर त्याने फोटो पाहिले, म्हणाले ह्यापैकी तर हा कोण नाही, मग हा कोण आहे नक्की. तेव्हा ते काही बोलले नाही बाबांना माझ्या, कारण तेव्हा त्यांना वाटलं आता ह्यांची प्रॅक्टिस आहे इथे, सगळं दवाखाना सारखं आहे इथे, परत घरही आहे, तर ह्यांना कशाला असं सांगा, उगीच घाबरतील. आणि काही लोकांचा विश्वास नसतो या गोष्टींवरती, मग ते लगेचच असे अपसेट होतात की तुम्ही काय सांगताय असं. तेव्हा काही बोलले नाही. आता देवाच्या कृपेने काही 1-1.5 वर्षाने का 2 वर्षाने ना बाबांनी क्लिनिक दुसरीकडे शिफ्ट केलं, म्हणजे दुसरी एक जागा घेतली बाबांनी, म्हणजे जवळच घेतली तिथे, आणि तिथे क्लिनिक चालू केलं. तर तेव्हा ते आले परत ॲज अ पेशंट. योगायोग म्हणा का त्यांना बरं नव्हतं वाटत नेमकं त्यावेळेला आले ते, आणि तेव्हा त्यांनी मग थोडंसं हिंमत केली सांगायची की तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, तुमचा विश्वास आहे का या सगळ्या गोष्टींवरती, तरच मी सांगतो, नाही तर मला ऑफेंड नाही करायचे तुम्हाला. ते बोलले हां बोला ना, काय झालं. तर तुमच्या ज्या तुम्ही राहताय तिथे तुम्ही राहताय का अजून, का तुम्ही तेही सोडलंय. ते बोलले नाही आम्ही नाही सोडले, आम्ही फक्त क्लिनिक तिथे काढलंय तिथनं आणि इथे सुरू केलंय. ठीक आहे, मग तुमच्या घरी ना असं कोणतरी आहे, एक एनर्जी मला फील झाली, आणि कोणतरी असं तिथे चालतं, तर ते तुमच्या घराण्यातलं कोणी आहे असं मला वाटत नाही. थोडंसं मी मेडिटेशन केलं घरी जाऊन त्यानंतर, तर मला त्याची बॅकस्टोरी कळली. तर ते मी तुम्हाला सांगू का बॅकस्टोरी, तुम्हाला भीती नाही ना वाटणार. बाबा बोलले हां सांगा ना, मी देवाचं वगैरे करतो, माझं म्हणजे या गोष्टींवर विश्वास आहे माझा, पण मी काय घाबरत नाही. तर त्यांनी सांगितलं तो जो माणूस तिथे फिरतोय तो त्या ओव्हरऑल जी जागा आहे तुमची, जी जमीन होती पूर्वी, त्याचा तो ओनर आहे, आणि त्याच्याकडनं ती जागा कोणीतरी अशी हिसकावून घेतली. त्याच्यामध्ये त्याचा कोणी मर्डर केला आहे का, किंवा तो त्याच्या शॉकने तो गेला माणूस, त्याला ती जागा द्यायची नव्हती, आणि त्यामुळे तो तिथे अजूनही अडकलाय. तो काय तुम्हाला त्रास देणार नाही, तो तिथे फिरत राहणार फक्त, त्याचा राग तुमच्यावर नाही आहे. मग बाबांना प्रश्न पडला, अरे मग माझ्याच फ्लॅटमध्ये काय, तो आजूबाजूचे पण फ्लॅट आहेत, माझ्या फ्लॅटमध्ये काय. तर त्याच्यावरती उत्तर हे होतं, ते आता ते म्हातारे झाले ज्यांनी पाहिलं, तर ते त्यांना मी आजोबा बोलतो. तर त्या आजोबांचं असं मत होतं की तुम्ही एकतर ब्राह्मण आहात, तुम्ही हे सगळं करता, देवाचं वगैरे सगळं करता, तर त्याला अशी एक हे आहे की बहुतेक त्याला मुक्ती मिळेल, ह्या तुम्ही सगळी विधी वगैरे करता त्याच्यामुळे त्याला मुक्ती लवकर मिळेल. पण ते मला वाटत नाही त्याला मुक्ती आत्ता मिळणार आहे. तुम्ही लवकरात लवकर जमेल तेव्हा तो फ्लॅट जर विकला तर तुमची डेव्हलपमेंट लवकर होईल. बाकी तो त्रास काही देणार नाही तुम्हाला, फक्त तुमचं जे काही तुम्ही कामं कराल तर ती लवकर होणार नाहीत, अडथळे येत राहतील. तर तुम्हाला जमेल तसं तुम्ही तो सोडा. आणि बाबांनी तो 3 वर्षानंतर मग विकायला काढला फ्लॅट. आणि जेव्हा तो आता अजून ह्याच्या पुढेही आहे, जेव्हा तो विकला, आता ज्यांनी तो घेतलेला ना फ्लॅट विकत, त्यांनी घेतलेला त्यांच्या आईवडिलांसाठी घेतलेला. म्हणजे आईवडील जरा लांब राहायचे आणि हे ठाण्याला राहायचे, तर ॲटलिस्ट एक्झाम्पल दे, आईवडील डोंबिवलीला राहायचे फॉर एक्झाम्पल, आणि हे राहायचे इथे ठाण्याला राहायचे ज्यांनी विकत घेतला. तर डोंबिवलीपेक्षा मुलुंडला ह्यांना आणूया असं विचार करून त्यांनी घेतलेला. डिस्टन्स बरं पडेल ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने. तर ज्यांच्यासाठी तो घेतलेला ना, त्या आईवडिलांपैकी त्याचे वडील गेले. फ्लॅट घेतल्या 2 महिन्याने गेले ते, 2 का 3 महिन्याने. आता त्यांना शॉक झालं की अरे आता हे ह्यांच्यासाठी घेतलं आणि आता हेच नाही आहेत, आता आईला कशाला मी इथे एकटीला आणून हे करू. असा आता या फ्लॅटचा काय मला यूज नाही, मलाही शिफ्ट व्हायचं नाही अशा फ्लॅटमध्ये की जिथे माझे आई वडील येऊ नाही शकले. त्यांनी तो स्वतःने फ्लॅट विकून टाकला लगेच, काही 4-5 महिन्यांनीच विकून टाकला.
आणि त्यानंतर ना ज्यांना विकला ते पण येऊ शकले नाही फॉर XYZ रिझन्स. ते रिझन्स मला नाही माहिती, कारण ते रिझन्स माझ्या वडिलांना माहिती नाही पडले, मग ते मला नाही माहिती म्हणून. मग ज्यांना विकला तेही तिथे शिफ्ट होऊ नाही शकले. त्यांनी काही आतमध्ये इंटिरियरचं काम काढलेलं, ते काम बंद पडलं आणि तो फ्लॅट आता जशाचा तसा आहे, जसा आम्ही सोडून गेलो होतो. फक्त ती जी गॅलरी आहे ना त्याला ग्रिल लावले त्यांनी, तेवढंच ते तेवढं आहे, चेंज झाला आहे तो. बाकी त्याचा सेफ्टी डोअर पण तसा आहे, त्याचं सगळं सेम टू सेम तसंच आहे. त्यानं आम्ही सोडल्यानंतर ते कोणीच येऊ नाही शकलं आणि ते तसंच आहे. इव्हन मी मध्ये आता लॉकडाऊन नंतर एकदा जाऊन आलो होतो बघायला, म्हणून मला एवढं सगळं माहिती आहे की तो फ्लॅट तसाचा तसाच आहे. तू एक दुसरी कोणती स्टोरी पण सांगत होता मुंबईच्या रिलेटेड, मुंबईमधली, तर ती कोणती होती? आता हे जे आजोबा आहेत जे आले होते, ज्यांनी सांगितलं माझ्या बाबांना की तुमच्या घरी असे, त्यांना सिद्धी आहे बरोबर, त्यांना गिफ्ट आहे. ओके. त्यांना दिसतात लोक आणि त्यांची बॅक स्टोरी पण कळते त्यांना, बिकॉज त्यांनी मेडिटेट करतात, त्याच्यामध्ये त्यांना दिसतं. आता ते खरं आहे की नाही ते प्रत्येकाच्या डिपेंड, लोकांच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. पण ते जर एवढे कॉन्फिडेंटली सांगत असतील तर मग असेल त्याच्यामध्ये काहीतरी तर सत्य असेल, उगीच एवढं काय कोण खोटं बोलणार नाही. तर हे असं झाल्यानंतर मी मानतो त्यांना, कारण आम्ही गेल्यानंतर कोणी शिफ्ट नाही झालं तिथे यार. तर त्यांनीच एक स्टोरी सांगितलेली. ते एक दादरला ते राहायला आहेत बेसिकली. तर दादरला ते एका हॉटेलमध्ये रोज ब्रेकफास्ट करायला जायचे, नाश्ता करायला जायचे रोज, ते जेव्हा ते थोडेफार तरुण होते तेव्हा. तर त्यांनी त्या म्हणजे जस्ट चालू केलेलं त्या हॉटेलमध्ये जायला, कारण दुसरं त्यांचा जो इडलीवाला होता तो बंद झालेला, येत नव्हता काही दिवसापासून. मग त्यांनी ते एक हॉटेल शोधलं दादरला. कुठे होतं ते त्यांनी काही लोकेशन सांगितलं नाही मला, दादर सांगितलं आणि शेट्टीचं हॉटेल सांगितलं, हॉटेलचं नाव नाही सांगितलं त्यांनी. म्हणजे मग ते बोलले की मी तिथे जायचो आणि तिथे जास्त काय लोक नसायचे तिथे ना, आणि जे वेटर लोक आहेत ते एकमेकांशी भांडायचे फॉर फालतू रिझन्स, लहान लहान गोष्टींसाठी भांडायचे उगीच. मग ते आपलं स्वतः खायचे आणि निघायचे. अच्छा. हां. पण त्यांना जेव्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा गेले ना ते, त्यांना एक बाई तिथे नेहमी दिसायची बसलेली. त्या बाईला ते कोण वेटर विचारतही नाहीये, काही करत नाही, तिच्याकडे येतही नाहीयेत. आता वेटर विचारतात ना, आता हे झालं तुमचं काय आणू खायला, बरोबर, पाणी हवं का, किंवा पाणी संपले मग भरतात परत, काही त्या बाईला कोणी रिस्पॉन्स देत नाहीये. हां, ती बसली आहे तिथे आणि खाते, उठसूट खाते, तिच्या ताटातलं संपतच नाहीये. आता आपण किती खाल्लं तर थोडं तरी संपणार ना, तिचं संपतच नाहीये. यांना काहीतरी वियर्ड वाटलं, ही बाई नक्की बाईचे का काहीतरी वेगळं आहे. तर त्यांनी त्या ह्याच्यावर मेडिटेट केलं घरी जाऊन. नंतर मग त्यांना अशी बॅक स्टोरी कळली की ही अतृप्त बाई आहे, हिची खायची इच्छा राहिलेली आहे आणि ती बाई त्या हॉटेलमध्ये खायला येते. आणि त्यामुळे त्या माणसाला पण, जो मालक असतो त्याला विचारलं, तो बिलिंगच्या इथे तोच असायचा तेव्हा, जो शेट्टी होता तो. त्या बाई म्हणजे विचारलं की या बाईला तुम्ही काय अटेंड करत नाही? तो म्हणलं कोण बाई, इथे कोण बाई नाही. म्हटलं ती तिथे बसली आहे ना. म्हटलं नाही साहब, कोई नहीं वहाँ पे, आप क्या बोल रहे हो? म्हटलं ठीक है, मैं समझ गया क्या है, लेकिन आपको मैं एक बताता हूँ. ये आपके इधर ना कोई तो एक आता है, एक औरत आती है और वो इधर बैठ के खाती है, तो उसकी वजह से क्या हो रहा है, आप लॉस में जा रहे हो. आणि तो खरंच लॉसमध्ये जात होता हॉटेल ते. और आपके इधर मतलब कोई कस्टमर्स भी नहीं आ रहे उसकी वजह से. त्यांनी त्यांना काय इलाज सांगितला कि आप जब सुबह का कुछ भी बनाओगे ना, पहला वो बाहर जो आपका एंट्रेंस है उधर थोड़ा बाजू में रख दो. कुत्ता खाएगा, जो खाएगा खाने दो, वो आप देखो मत, लेकिन आप रख दो, ताकि वो जो एनर्जी आती है अंदर, वो जो आ रहा है जो भी है, वो बाहर के बाहर ही खा के निकल जाए. आणि ते त्यांनी तसं केलं. तर तो त्याचा ऍक्च्युली विश्वास नव्हता त्या शेट्टी माणसाचा, पण त्याने चल आता लॉसमध्ये कोणतरी काहीतरी करून बघा, आता एवढं सगळं करून पाहिलंय, त्याचा लॉस तसाच आहे, काहीच होत नाही. मग त्याने हे उपाय केला आणि त्याने जेवण ठेवलं, जेवण का नाश्ता काहीतरी ठेवलं असेल ते ठेवलं, आणि मग त्याच्यानंतर त्याचं हॉटेल चांगलं चालायला लागलं. ही त्यांनी अजून एक स्टोरी सांगितलेली मुंबईची, दादरची. पण ह्यावर आपण थोडा दुसऱ्या टॉपिककडे वळू. येस. आणि तुझं बोललास की तुला एलियन्स आणि ह्या सर्वांमध्येही खूप इंटरेस्ट आहे. तर तुला काय वाटतंय, हे खरोखर असतं असं? ह्या सर्व असे टॉपिक्स आहेत ना, हे सर्व असे टॉपिक्स आहेत ना जिथे लोकांचं असं खूप ब्लॅक अँड व्हाईट ओपिनियन्स आहेत. आपण लहानपणी, मला आठवतं की आपण कोई मिल गया हा मूवी पाहिलेला, त्या मूवी नंतर आपल्याला एलियनचं इंट्रोडक्शन झालेलं, ते जादू कॅरेक्टरमुळे. तर तुझं बिलीव्ह काय आहे की हे सर्व असतं एलियन वगैरे? माझं एकदम फर्म बिलीव्ह आहे की येस, एलियन असतं. कारण आता आपले अर्थ लाईक प्लॅनेट्स भरपूर डिस्कवर झालेत, अर्थ लाईक प्लॅनेट्स. आणि नॉट म्हणजे असं नाही की बाहेरच्या सोलार सिस्टममध्ये डिस्कवर झालेत,
आपल्या स्वतःच्या सोलार सिस्टममध्ये पण असे भरपूर अनडिस्कवर्ड अर्थ लाईक प्लॅनेट लोकांना झाले डिस्कवर. फक्त ते लांब आहेत आपल्यापासून. पण लांब याचा अर्थ हे नाही की आपल्याकडे जायला टेक्नॉलॉजी नाही आहे तर त्यांना इथे यायला टेक्नॉलॉजी नसेल असं आपण बोलणं चुकीचं आहे. तर ॲडव्हान्स बिईंग आहेत भरपूर, आपल्यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स आहेत ते लोक. आणि समहाऊ ते फक्त युरोपियन कंट्रीज म्हणा का US च्या रिजनमध्ये जास्त दिसतात. इंडियामध्ये पण लोकांना दिसलेत पण ते तेवढे बाहेर येत नाहीत, ते कॅप्चर नाही झाले. हां, किंवा लोक सिरियसली घेत नाहीत त्याला. हां. आणि मी कालच कुठली तरी एक वेबसिरीज पाहत होतो हुलूवरती, UFO इन्व्हेस्टिगेशन्स म्हणून. तर त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की हे US गव्हर्नमेंट यांना सांगत नाही लोकांना, सिक्रेसी खूप आहे तिथे. पण हे जे फ्रान्स आणि जे ब्राझील हे जे देश आहेत त्याच्यामध्ये सिरियसली घेतलं जातं या टॉपिकवरती, की असं लोकांना काही दिसलं UFO म्हणजे असं काहीतरी ऑब्जेक्ट दिसलं की त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन होतं प्रॉपरली. आणि अजून इन्व्हेस्टिगेशनच होतं पण पुढे लोकांना काही कळत नाही की ते कुठनं आलं काय आलं, कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजीच नाही आहे. बरोबर. आणि हे भरपूर 1955ला पहिला इन्सिडेंट रिपोर्ट झाला होता, तेव्हा USने तो सिरियसली घेतलेला. तो एकच इन्सिडेंट होता की जेव्हा काहीतरी रोझावेल्ट इन्सिडेंट म्हणतात त्याला, असं काहीतरी पडलेलं तिथे येऊन. रोझावेल्ट ती जी मेक्सिकोला जागा आहे बहुतेक, तिथे येऊन काहीतरी असं एक एअरक्राफ्ट पडलेलं आणि लोक तिथे जात होती, जसं कोई मिलग्यामध्ये आपल्याला दिसतं ना, ते येतं असं आणि लँड होतं. आता ते लँड झालेलं का ते पडलेलं ते लोक नीट सांगत नाहीत. पण त्यानंतर तिथे एअरफोर्सवाले आले आणि ते घेऊन गेले आणि नंतर सांगतात की ते एअर बलून होता म्हणून. म्हणजे हे जे विटनेस आहेत ते बोलतात म्हणजे आम्ही वेडे आहोत का असं बोलायला, की ते UFO होता म्हणून. आणि माझं फर्म मत आहे की एलियन आहेत, फक्त ते आपल्यासमोर येत नाहीत, त्यांचे काहीतरी रिझन्स असतील. स्टोरी वगैरे तू ऐकली आहे का की ज्याने जसं माइंड एकदम असं हळवलं असेल किंवा बाई काय होतं एलियन्सच्या रिगार्डिंग, किंवा असा इन्सिडेंट वाचलाय का तू? असं मी इंडियातला एक इन्सिडेंट वाचला आहे, त्याचं आता एवढं मला डीपमध्ये आठवत नाही आहे, पण पेपरमध्ये कुठल्या तरी तो आलेला, मे बी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला. आणि त्याच्यावरती नंतर हवा नाही दिली गेली त्याला बिकॉज ऑफ सम रिझन्स. आय थिंक मध्य प्रदेशमध्ये एका कुठल्या तरी त्या एका गावामध्ये लोक गायब व्हायचे काही दिवसांसाठी आणि परत यायचे. आणि लोकांना नंतर काहीतरी त्यांच्या अंगावरती निशाण असायचं, चावल्याचं कोणीतरी. आता तू बोलशील की आता काय कुत्रा बित्रा चावला असेल म्हणेल, किडा चावला असेल, तर नाही. आता प्रत्येकाच्या ह्याच्यावर सेम कसं काय असेल आणि तो 2-3 दिवसांनी परत कसा काय येतो. तर ते तेव्हा मुनोछवा म्हणून फेमस झालं होतं, 2000मध्ये झालं होतं, 2002मध्ये, 2001मध्ये किंवा 2003मध्ये असं काहीतरी. त्याचा आहे रेफरन्स. त्याच्यामध्ये एका माणसाने व्हिडिओ पण बनवला होता. तो व्हिडिओ जास्त पुढे नाही आला. ज्याने बनवला तो पण काय हे नाही आहे, तो पण स्वतः चांगला एक यूट्यूबर आहे. त्याचं नाव तुला मी सांगेन नंतर, मला आता आठवत नाही. पण ते पाहिल्यानंतर मला वाटलं आता ठीक आहे इंडियामध्ये पण आहे, म्हणजे नुसतं US वाले जर बोलत असेल तर आपल्याला वाटत जे उगीच आपलं स्वतःचं देशाचं नाव हे करायला बोलत असतील. पण आता इंडियामध्ये पण म्हणजे आहे काहीतरी आहे जे आपल्याला अजून माहिती नाही. पण तेच आहे ना की आता समज एवढं मोठं आपलं सोलार सिस्टम आहे, गॅलेक्सीज आहेत, अशा मल्टिपल गॅलेक्सीज आहेत जिथपर्यंत आपण पोहोचूही नाही शकलो आतापर्यंत. आपण फक्त मार्स आणि त्या मार्स पर्यंत पोहोचतोय, आपण आपल्या सोलार सिस्टम मध्ये लिमिटेड आहोत. पण काहीतरी असेल ना, म्हणजे असा सेम एक प्लॅनेट असू शकतो ना, आणि तिथे पण ह्युमन बीन असू शकतात. खूप तर असं आहे की तिकडेच मे बी आपणच असू वेगळ्या सोलार सिस्टम मध्ये, आणि आपली आपण मे बी 10 वर्ष पुढे जगत असू किंवा 10 वर्ष मागे जगत असू. जे मल्टिपल मला वाटतं लोकांनी त्यांचे प्रकारे कॉन्स्पिरसीज काढल्यात भरपूर. आणि तेच आहे म्हणजे आपण जेव्हा काही मूवीज बघतो त्या मूवीजमध्ये पण तसंच कुठे आहे की बाबा असं काही ना काहीतरी आहे, तिकडे पण ह्युमन बीन्स असतील. हो, इंटरस्टेलर मूवी पाहिलाय का तू? इंटरस्टेलर मध्ये आहे ते. त्याच्यामध्ये अर्थ लाईक प्लॅनेट्स दाखवलेत आणि प्रत्येक प्लॅनेट डिफरंट आहे पण हॅबिटेबल आहे. हॅबिटेबल म्हणजे तिथे आपण जगू शकतो. एका कुठल्या तरी मूवीमध्ये असंही दाखवलंय की तिथे पाणी आहे आणि पाण्याच्या आतमध्ये ऑक्टोपस सारखा कुठला तरी जीव आहे, जो आपल्याकडे ऑक्टोपस आपण म्हणतो की जो मोठा आहे, तो त्यापेक्षाही मोठा आहे. तिथे तो जीव आहे आणि तो पूर्ण पाणी आहे त्या प्लॅनेटमध्ये. दुसरं अशी लँड वगैरे नाही आहे, पण तिथे लाईफ आहे. तर मूवीजमध्ये लोक दाखवू शकतात काही, बट त्याचं थोडंसं रिअल त्यांनी रिसर्च करतात. उगीच काहीतरी दाखवल्यावर लोक मूवी बघत नाहीत ना. बरोबर, तर रिसर्च असतो. आणि ते पण आहे ना की म्हणजे आता समज की आता आपण बोलतो की टाइम पण हा
खूप वेगळं असतो. असं आपण ते इंटरस्टेलर वगैरे मूवी पाहिली असेल तर ते लोक एक सेकंड रिस्टार्ट करायचंय. हां, तर इंटरस्टेलर आपण मूवी पाहिली त्यात ते लोक एका प्लॅनेटमध्ये जातात आणि त्या ग्रहावर मला वाटतं 1 तास म्हणजे 7 वर्ष असतात. हां, तर टाइम ही तिकडचा चेंज होतो. तिथला 1 तास म्हणजे आपल्या इकडचे 7 वर्ष. तर ते लोक मला वाटतं काहीतरी 3-4 तास राहतात आणि इकडचे आपले वर्ष निघून जातात, 28 वर्ष जातात. त्याची मुलगी म्हातारी होते, तो परत येतो तेव्हा त्याची मुलगी म्हातारी होते. बरोबर. तर मला तेच वाटतं की समज आपण ही जगतोय तर आपल्यासाठी टाइम खूप स्लो जातोय आणि आपण जगतोय फक्त मे बी 100 वर्षासाठी. बरोबर. आणि हे जे ग्रह आहेत असे किती ग्रह बनत असतील आणि हे हजारो करोडो अरबो वर्षांपासून आहेत. सो ह्यांच्यासाठी आपली पूर्ण लाईफ 100 वर्षाची लाईफ जी आपण जगतोय तेव्हा ह्यांच्यासाठी 1 मिनिटं किंवा 1 तासाचंही नसेल. एक्झॅक्टली. प्रत्येक ग्रहावरती ना रूल्स वेगळे असतात जगायचे. रूल्स वेगळे असतात आणि त्यांची एवढी मोठी लाईफ आहे. तर आपण असे लोक येऊन असे किती पृथ्वी बनवून परत त्याचं विनाश होऊन परत काहीतरी झालं असेल. नॅचरली. अरे बरेच असे आहेत कन्सेप्ट आणि ते तर झालंच. आता आपल्याच इथे ग्रहावरती एवढे UFO दिसतात, ते पण वियर्डच आहे बघायला गेलं तर. आणि असं नाही की फक्त ते तबकडी दिसते, तबकडी म्हणजे सॉसर दिसते. कायकांना ते असे म्हणजे ओव्हल शेपमध्ये दिसतंय, म्हणजे असं जे आपलं हे असतो ना दगड आपण टाकतो पाण्यात तो टप्पा टप्पावरून जातो त्या शेपमध्ये दिसत आहेत. काही लोकांना त्या सिगारच्या शेपमध्ये दिसत आहेत. आणि ते UFO असे असतात की आपण विमान कसं जर टर्न मारायचं असेल तर असं जावं लागतं त्याला आणि मग ते टर्न घेतं. हे म्हणजे असे सुप 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 पाण्यात जातं वर येतं. ही टेक्नॉलॉजी काय आहे? ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे नाही आहे अजून. आणि म्हणून आपण म्हणतो की हे खोटं आहे, पण ते तसं नाही. आणि येस, इंटरस्टेलर मूवी बघण्यासारखा आहे. आणि जे तू म्हणाला की टाइम वेगवेगळं असतं प्रत्येक ग्रहावरती, तेही त्यांनी खूप रिसर्च करून केलंय. आणि असं आपल्या इकडे पण म्हणजे हिंदुइझम मध्ये पण तू बघितलं गेलं तर एक कॉन्सेप्ट आहे की ब्रह्माचे वर्ष म्हणजे त्यांचे एवढे वर्ष असतात. मला एक्झॅक्टली माहिती नाहीये, पण ब्रह्माचे वर्ष असतात असं काहीतरी आहे. आता मी एक्झॅक्टली मी पण ऐकून आहे, मी खूप ऐकून आहे, खूप बरोबर डिटेलमध्ये मला मला वाटतं अभ्यास करू आपण. ब्रह्मदेवाचे एवढे वर्ष असतात, त्यापैकी एवढे झाले एवढे वर्ष, असं काहीतरी आहे. पण तेच आहे रे, हे खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मे बी UFO वगैरे, हे एलियन्स आणि जे ही बाहेरचे टेरेस्टेरियल बॉडीज जे आहेत, नक्कीच त्यावर आपण कधी ना काहीतरी करू. ते जादू कशी आहेत, मे बी ह्यावर आपण एक पॉडकास्टही करू की कसं हे सर्व गोष्टी एक्झिस्ट करतायत. तू रिसर्च करशील ना अजून. आता मी तुला एक्झॅक्ट त्याचा सोर्स नाही सांगू शकणार, पण मी बरंच असं वाचत असतो वेबसाईट्सवरती. काय वेबसाईट्सने किंवा आणि असे नाहीत की ते कोणी असे वेड्यासारखे टाकतायत वेबसाईटवर, ते सायंटिस्ट लोक आहेत. UFO इंडियात दिसलेला. त्याच्यानंतर आता ती एक US मध्ये फॅसिलिटी आहे की मी कालच जी एक सिरीज पाहिली, वेब सिरीज, त्याच्यामध्ये मी हे पाहिलं होतं. आता ही रिअल इन्सिडेंट आहे, हे काय मी कुठल्या मूवीचं सांगत नाहीये. हे रिअल इन्सिडेंट झालेलं आहे US मध्ये. त्याचं आहे, तुम्ही गुगल कराल तर तुम्हाला मिळेल. US ची एक न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे. तेव्हा 1966 मध्ये कोल्ड वॉर होतं रशिया बरोबर, त्यांचं USSR बरोबर. ठीक आहे. तर कोल्ड वॉरमुळे ते नेहमी असे रेडी राहायचे की काही जर झालं वॉर तर आमच्याकडे न्यूक्लिअर आहोत, आम्ही न्यूक्लिअर देश आहोत, इक्विप्ड आहोत. तर तुम्ही जर काय केलं तर आम्ही पण त्याला रिटॅलिएट करू शकतो. तर त्यासाठी त्या फॅसिलिटीमध्ये त्यांचा काय ऑब्जेक्टिव्ह होता की जे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, जे न्यूक्लिअर मिसाईल्स आहेत, ते नेहमी ॲक्टिव्ह असावेत. कधीही प्रेसिडेंटकडनं कॉल आला की आता आम्हाला हे लॉन्च करायचं आहे कुठल्याही कंट्रीवर, म्हणा रशिया असं नाही, कुठल्याही कंट्रीवर, तर दे शुड बी रेडी, मिसाईल शुड बी रेडी. तर ते तिथे मिशन होतं. आता काय झालं 1966 मध्ये ना, तिथे त्यांना जी त्यांची फॅसिलिटी आहे ती वेल गार्डेड असते, म्हणजे प्रोटेक्टेड असते. तिथे कोणी माणूस येऊ नये आतमध्ये, कारण सिव्हिलियन्सना अलाउड नसतं तिथे यायला. तर बाहेर एक त्या गेटच्या थोडंसं जवळपास त्यांना एक UFO सारखं दिसलं, काहीतरी गोल असं. ते हवर करत होतं. हवर म्हणजे नुसतं तिथे थांबलेलं, त्याचा आवाज पण येत नव्हता, काही नव्हता, फक्त ते तिथे फिरत होतं आणि त्यातनं लाईट्स येत होते. म्हणजे तो जो वॉचमन असतो, त्यांचे जे गार्ड्स असतात, त्यांना ते दिसलं आणि ते एकदम असे हे झाले की हे काय आहे, कोणीतरी आपल्याला टाकलं की काय, कोणी वेपन टाकलं की काय आपल्यावर. ते एकदम अलर्ट झाले असे गनबिन घेऊन. त्याच वेळेला काय झालं, ड्युरिंग दॅट टाईम ओनली, जे खाली जे ऑपरेटर्स वगैरे असतात आणि जो त्या फॅसिलिटीचा हेड असतो, जो आता ते मेजर वगैरे असतील किंवा ते लुटेनंट वगैरे असतील, त्यांचे कोणी असू शकतं ते, तर त्याला काय दिसलं स्क्रीनवरती
त्यांचे काहीतरी 20 का 25 मिसाईल्स असतात ते तिथे होते, म्हणजे त्यावेळेला 20 पैकी 10 मिसाईल्स इनॅक्टिव्ह झाले. अरे बापरे. म्हणजे जे स्क्रीनवरती ग्रीन लाईट दिसत होते ते रेड लाईट दिसायला लागले एक साथ. पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बंद. तो घाबरला, म्हणजे हे असं काय झालं, एवढं मालफंक्शन काय होतं. त्याला आधी वाटलं काहीतरी टेक्निकल ग्लिच झाला, ह्याने फोन केला की जाऊन बघा तिथे काय इश्यू आहे मिसाईल्सचा. त्याला वरतून अजून एक फोन येतो जे गार्ड करतायत त्यांच्याकडनं, की मला ना गेटच्या इथे काहीतरी असं हवर करताना दिसतंय आणि आय एम नॉट शुअर व्हॉट इज दॅट. तर तू सांग काय करू, शुड आय अटॅक दॅट, शुड आय ओपन फायर. तू बोलतो तू काही कर, मेक शुअर दॅट डझंट कम इन. ते आत नाही आलं पाहिजे, काही झालं तरी ते आत आलं नाही पाहिजे. ते तू बघ तू कसं करायचं ते. त्यानंतर मग त्याला काही नंतर रिस्पॉन्स आला नाही त्या गार्डकडनं. त्या गार्डने फोन ठेवला. काही 5 का 10 मिनिटानंतर गार्डचा फोन येतो की ते गेलं, ते नाही आता तिथे. मी ओपन फायर म्हणजे फायर नाही केलं त्याच्यावर, ते गेलं आपोआप. आणि ते जसं त्याचा फोन आला तेव्हा ते सगळे लाईट जे रेड झाले होते ते आपोआप ग्रीन झाले. आणि त्याचे ऑपरेटर तिथे पोचायच्या आधीच ते ग्रीन झाले. त्यांना कळलं नाही की असं का झालं ते. तर हेच आहे की यांच्याकडे अशी टेक्नॉलॉजी की ते रिमोटली बंद करू शकतात मिसाईल्स. आणि तो जो लुटॅनेंट होता, तो जो हेड होता त्या फॅसिलिटीचा, त्याचं हे म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये जर समजा आम्हाला प्रेसिडेंटचा कॉल आला असता की एवढे एवढे मिसाईल लॉन्च करायचे आणि आमच्याकडे तर मिसाईल ॲक्टिव्हच नव्हते, आम्ही त्यांना काय उत्तर देणार. तर त्यांनी हे रिपोर्ट केलं, म्हणजे त्यांच्या वरच्या लोकांना रिपोर्ट केलं की असं असं झालेला सीन, असं असं हे बाहेर आम्हाला काहीतरी दिसलं, त्यानंतर हे असं झालं, तर ह्याच्यावर काहीतरी तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा. बरोबर. तर त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का, वरतून लोक आले कोणतरी. आता तो सांगतो की ते मे बी FBI असतील किंवा ते CSIचे असतील. ते लोक आले, त्या लोकांनी त्याला एक डॉक्युमेंट दिलं की हे असं काही झालेलं नाही आहे आणि ह्याच्यावर तू साईन करायची आणि हे कोणाला डिस्क्लोज करायचं नाही टिल यू आर इन सर्व्हिस. आणि त्यांनी ते साईन केलं आणि म्हणायचं विसरून जा, आता कोणाला डिस्क्लोज नाही करायचं तू. आणि का केलं त्या लोकांनी? त्यांना लपवायचं होतं. पण त्यांना का लपवायचं होतं म्हणजे ही गोष्ट जरा तेव्हा तशी त्यांची मेंटॅलिटी होती. आता थोडीशी ती बदलली आहे, पण तेव्हा तशी होती मेंटॅलिटी की जनरल पब्लिकना सांगायचं नाही, केऑस होईल. आपल्यापेक्षाही स्ट्रॉंगर कंट्री आहे, म्हणजे सगळ्यात स्ट्रॉंग कुठला देश होता तेव्हा, USA मानायचे तेव्हा. आता चायना थोडीशी आहे त्यांच्याबरोबर. तेव्हा USA वॉज आणि USSR कॉम्पिटिटर थोडंसं होतं त्यांच्या दोघांचं. बरोबर. रशिया. आता US पेक्षा कंट्री स्ट्रॉंग आहे हे जर कळलं जनरल लोकांना तर ते केऑस होईल, घाबरतील लोक. बरोबर. आणि मार्केट वगैरे क्रॅश होईल, असं काय काय होईल तिथे, असे त्यांना इम्प्लिकेशन्स वाटायचे, म्हणून ते लपवायचे. आणि त्यांचे साईड बाय साईड रिसर्च चालू असायचा की हे काय आहे, कुठून येत आहे, कसं येत आहे. ते तू बघशील ना की खूप साऱ्या गोष्टी जे गव्हर्नमेंट आपल्यापासून लपवतही. जसं आता ते खूप बोलतो, लोक बोलतात सिक्रेट सोसायटी आहे, हो, इल्युमिनाटी वगैरे. आणि ते आणि लोक बोलतात की हे सर्व बोललेल्या गोष्टी आहेत, पण तू बघ ना की खूप साऱ्या इंडिकेशन्स आहेत की ते काहीतरी आहे. US वगैरे इथे बघशील तर ते एअरपोर्टमध्ये वगैरे ते एरिया 51 करून आहे, म्हणजे खूप असे कॉन्स्पिरसी आहे जिथे लोकांनी असं पाहिलंय काही ना काहीतरी. आणि इव्हन म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ना जे गव्हर्नमेंट मुद्दामून आपल्याकडून लपवून ठेवतं. ते बॅक ऑफ द गोष्टी खूप काही वेगवेगळ्या गोष्टी करत असतं. भरपूर आहे. एरिया 51चं तू नाव काढलं तर तिथे असं मानलं जातं की जे 1955ला रोझवेल्ट एक झाला होता इन्सिडेंट मेक्सिकोच्या जवळ मे बी, तर तिथे जे लोकांनी क्रॅश झालेलं UFO होतं, जे काय होतं ते UFO म्हण का तू जहाज म्हण एलियनचं, तिकडे लोकांना जाऊ दिलं नाही आणि ते ट्रकमध्ये घालून एरिया 51ला नेलं. आणि असं म्हणतात, आय एम नॉट शुअर हे खरं आहे की नाही, पण असं म्हटलं जातं की ते रिव्हर्स इंजिनियर करून टेक्नॉलॉजिकली त्यांचे जे वेपन्स आहेत त्यांनी ॲडव्हान्स केले. ते एरिया 51मध्ये रिव्हर्स इंजिनिअरिंग होतं आणि इव्हन एलियन्सनाही तिथे ठेवलं आहे. मे बी डेड बॉडीज, जिवंत आहे की नाही माहीत नाही, पण डेड बॉडीज आहेत असं म्हणतात. असं मी म्हणजे बऱ्याच डॉक्युमेंटरीजमध्ये पाहिलं आहे, असं लोक क्लेम करतात. पण त्यांच्याकडे प्रूफ नाही, कारण त्यांच्याकडनं साईन करून घेतलेली जाते आणि त्यांना जे त्यांच्याकडे जे असतं, समजा त्यांनी काय फोटो काढला असेल त्यांच्याकडनं तो घेतला जातो. हो, आणि तो मिळत नाही नंतर कोणालाच फोटो. डेंजर आहे. इव्हन तू एक कॉन्स्पिरसी ती पण ऐकली आहे का, मिस्टर बीनची पण एक आहे ना, की मिस्टर बीन आपण तो कार्टून बघायचो, लक्षात आहे तुला? तर ते स्टार्टिंग बघशील तर तो जी स्टार्टिंग मिस्टर बीनची ओपनिंग होते, असं एक लाईट येते वरून, अशी एक फोकस लाईट असते, तो खालून पडतो आणि तो मग चालू होतं. आणि मग त्यानंतर तो खूप विचित्र वागत असतो. नॉर्मल जे आपल्यासारखे लोक असतात त्यांच्यामध्ये तो एक खूप विचित्र गोष्टी करत असतो, विचित्र वागत असतो, त्याला बोलता येत नाही नीट.
आणि अशा सर्व गोष्टी आपल्यासाठी फनी असतं, आपल्यासाठी फनी असतं. पण असं एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे की त्या पूर्ण सिरीजमध्ये ते असं दाखवलं गेलंय की जो मिस्टर बीन असतो तो एलियन असतो आणि तो बाहेरच्या देशातून आला असतो, बाहेरच्या प्लॅनेट मधून आला असतो, बाहेरच्या ग्रहावरून आला असतो तो, आणि तो आपल्यामध्ये फिरत असतो. इव्हन जेव्हा तू त्याचं अजून एक ती अॅनिमेटेड सिरीज आहे मिस्टर बीनची, तर त्यात तू बघशील तर एक एपिसोड आहे, त्या एपिसोड मध्ये असं दाखवलंय की UFO येतो आणि त्याची जी गर्लफ्रेंड असते मिस्टर बीनची ते लोक वाटते का गार्डन मध्ये जातात आणि समोर बघतो तर UFO आला असतो. UFO मध्ये असे 1000 टाईपचे मिस्टर बीन असतात जे त्यासारखे वागत असतात. हो, पाहिला एपिसोड मी तो. हा, म्हणजे की काय चाललंय. इव्हन सिम्पसन्सचंही खूप असे म्हणजे बरेच लोक बोलतात, म्हणजे त्यांनी खूप साऱ्या गोष्टी प्रिडिक्ट केल्यात यार, प्रेडिक्ट केल्यात आणि हुबेहू प्रेडिक्ट केल्यात. असं नाही की काय म्हणजे थोडंसं वर खाली आहे. म्हणजे लोकांनी तसे फोटोही टाकलेत की हे बघा असं झालं, सिम्पसन्स मध्ये असं दाखवलेलं आणि हे तसंच होतंय. जसं ते कुठल्या तरी एक रील मी पाहिलेली, डोनाल्ड ट्रम्प असा वरती जातोय एस्केलेटर मधनं आणि तसंच ते सिम्पसन्समध्ये दाखवलं होतं की तो वर जातोय आणि बाजूला ती जी बाई उभी आहे तिने पण तो सेम कलरचा ड्रेसही घातलाय. म्हणजे ते प्रेडिक्ट करतात का काय, पण प्रेडिक्ट केलेलं. हा, ते कसं ते करतात. सिम्पसनचा जो रायटर आहे तो कोण आहे काय माहिती, काहीतरी आहे भाई, की म्हणजे ज्यांना लोकांना फ्युचर दिसतं ते आपल्या नॉर्मल ह्युमन बिंग्सला नाही समजत असेल. खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्यापासून लपवल्या गेल्यात आणि आपल्याला माहिती होऊ देत नाही ते. कारण ज्याला माहिती आहे तो सांगणार नाही ना रे. मला तर हे तेव्हा समजलेलं भाई की जेव्हा माझं 12th एक्झाम होती, 12th रिझल्ट होता आणि माझा एक मित्र आहे त्याचा कोणतरी बाबा असे असतात ना घरातले, असे त्यांचे गुरु वगैरे होते, आणि मी खूप टेन्शन मध्ये होतो रे 12th मध्ये, किंवा पास होईल फेल होईल. सांगितलेली स्टोरी हा, सायन्स घेतलेलं मी आणि मी खूप टेन्शन मध्ये होतो किंवा मी पास होईल की फेल होईल. तर तो माझा मित्र खूप क्लोज होता आणि तो मला शिकवायला वगैरे यायचा. सो त्यांनी विचारलेलं त्याच्या बाबांना की हा पास होईल, तर त्यांनी माझ्या पूर्ण नाव मागितलं आणि जन्मतारीख वगैरे मागितली होती. आणि त्यावरून त्यांनी ठरवलं की याला 12वीला 52% येतील. टक्के पण सांगितले 52 आणि 52%. आणि मग मित्राने ठीक आहे चल मी बोलू शकतो, माझा मित्र पण फेकार्डा निघू शकतो, तो पण मला बोलले, तो असाही बोलू शकत होता, गोळी देऊ शकतो की चल टू मेक मी फील बेटर ना, मे बी. त्यांनी मला आधी कॉल केला 1 तास आधी, तो असं बोलू शकला तू पास होशील भाई, मी बोललोय. तर त्यांनी मला कॉल केला, भाई मैं ना अपने घर के जो मेरे बाबा है, मतलब जिनके पास कुंडली वगैरह हम निकालते उनको पूछ, तो बोले की तू पास हो जाएगा और तेरे को 52% आएगा. ठीक आहे भाई, सोड, आपण तर मानत नव्हतं त्या गोष्टी. आणि मग 1 तासानंतर रिझल्ट लागला आणि ते क्रॅश होती सुरुवातीला, तर म्हणजे अर्ध्या तासाने जेव्हा मी रिझल्ट बघितला एक्झॅक्ट मी पास झालेलो आणि मला 52% आलेले. आणि तेव्हा माझं असं काय हे. इव्हन त्यानंतर तर इव्हन मी हे पण बघितलेलं की जे ज्यांच्याकडून मी नोट्स घ्यायचो, ज्यांच्याकडून मी सायन्स घेतलेलं मला काहीच येत नव्हतं, मला काहीच येत नव्हतं. तर जे चांगले मुलं ज्यांचे क्लास, आणि मी क्लासेसला पण नाही जायचो, जे क्लासला वगैरे जाऊन एकदम हुशार मुलं ते फेल झाले. अरे बापरे, मी पास झालेलो, कमीत तर कमी पास. तेव्हा मला आलं कुछ तो है जो अपने को नहीं पता, क्योंकि एवढा एक्झॅक्ट अंदाजा कोणी नाही लावू शकत. तुझे पेपर कसे गेले होते तेव्हा? अरे पेपर ठीक, म्हणजे मला तर मॅथ्स मध्ये तर मला काट्यावर पास केलं. पेपर खूप घाण गेले होते. सेम. तर मला तेच रे, माझ्यासाठी तर मोठी गोष्ट होती. बाबा कोण आहेत ते जरा काढ नाव, आपण बघूया. आय गेस ते त्याला मी विचारलं भाई काय सीन, मला वाटतं त्यांची आता डेथ झाली आहे की आता, आणि त्यांचा मुलगा जो आहे तो आता करतो, पण तो बोलतो तो एवढा पॉवरफुल नाहीये असं तो बोलतो. आता मी त्याला जस्ट विचारलेलं, पण मागे जेव्हा ही स्टोरी सांगितली तेव्हा खूप लोकांनी विचारलं होतं ना मला कोण आहेत काय, म्हणून मी तुला परत विचारलं बघ आता काढता येईल का नंबर. तू बोलला आता नाहीये तर ठीक आहे, आता काय बोलणार. त्यांचा मुलगा पूर्ण सांभाळतो त्या गोष्टी. पण तेच आहे, कमिंग बॅक टू हॉरर भाई. आपण तू नेक्स्ट स्टोरी सांग तुझी कोणती आहे. तर हॉरर चालू करायच्या आधी ना, तू आता म्हणालास ना त्याचा मुलगा बघतो ते, आता ते जे आजोबा होते, आता त्यांची पण 2 मुलं होती ज्यांना ती गिफ्ट आहे. आजोबा ज्यांना तू बोलला सिद्धी होती. येस, तर त्यांना 2 मुलं होती, त्यांना ती सिद्धी नाहीये, म्हणजे त्यांना दिसत नाही, पण त्यांना कसं निगेटिव्हिटी फील होते. आता समजा ते आता इथे आले, इथे पॉझिटिव्ह आहे, तर त्यांना बेस्ट पॉझिटिव्ह वाटतं इथे. आता ते आमच्या घरी आले होते ना, तर त्यांना खोकला यायला लागला, त्यांना असं गुदमरायला लागलं, असं त्या दोघांना होत होतं. ते मला आठवलं म्हणून तुला सांगितलं की त्यांना म्हणजे मुलांकडे ते होत नाही कधी कधी ट्रान्सफर, डोंट नो, पण थोडंफार ट्रान्सफर होतं. जे काय गिफ्ट असतं, जे काय त्यांना दिलेलं असतं, जे काय टॅलेंट अभ्यास केला असतो ते
तेवढं ट्रान्सफर नाही झालं त्याला, फक्त त्यांना असं गुदमरायला फील व्हायचं, इथे काहीतरी बरोबर नाही असं वाटायचं. आपल्यालाही वाटतं, पण त्यांना जास्त लेवलमध्ये वाटायचं. तो अजूनपर्यंत सर्वात असा स्कॅरियस्ट समज इन्सिडेंट मूवी बघितलाय किंवा कोणता असं पॉडकास्टमध्ये वगैरे ऐकलं असेल ते काय होतं? पॉडकास्टमध्ये मी तुला एक इटर्निटी मॉल माहितीये ठाण्याचा? हा. इटर्निटी मॉल आपलं 3 हात नाक्याच्या इथे आहे, ठाण्याच्या इथे. बरं. तो मी आहे ना एका व्हिडिओमध्ये पाहिला होता त्याच्याबद्दल, आणि ॲक्च्युली त्याची न्यूज पण आली आहे. म्हणजे जो इन्सिडेंट झालाय, हॉररची न्यूज नाही आली आहे, बट तो हॉरर कशामुळे झालाय मे बी त्याची एक न्यूज आहे, आणि ती म्हणजे 2012मध्ये आली होती. तर मी आधी इन्सिडेंट सांगतो काय. तर एक ना मुलगा असतो, त्याला काहीतरी नेक्स्ट डेला बाहेरगावी जायचं असतं आणि त्याचं शॉपिंग पेंडिंग असतं. बरं. पण तो आळशी असतो खूप. त्याला काय म्हणजे ऐन वेळेपर्यंत जात नाही. आता शेवटी त्याला त्याची आई जरा बोलते आणि सांगते की जा बाबा, आता संध्याकाळचे 7 वाजत आले तरी तुझं अजून शॉपिंग झालेलं नाही आहे. तू म्हणतोय मला शॉपिंग करायचंय, तरच मी पॅकिंग करणार आणि तरच मी येणार. तर तू शॉपिंग करायला जा, नाही तर मग मी जाते तुझ्या ह्याने, तुला तर जायचं नसेल. बरोबर. आता तो राहतो ठाण्याला, तर त्याच्याकडे ऑप्शन होते भरपूर. तो पाहिजे तर त्याला मार्केटमध्ये जाता आलं असतं ठाणा स्टेशनला, पण त्याला माहिती नाही त्याच्या बाजूला मॉल आहे, तिकडेच जाऊया म्हणा. आता तो एवढा आळशी, तो गेला तिथे मॉलमध्ये, शॉपिंग वगैरे करतो तो प्रॉपर इटर्निटी मॉलमध्ये. त्याच्यानंतर त्याला वॉशरूमला होते आणि काहीतरी 9:15 का 9:30 झालेले असतात तेव्हा, आणि अनाऊन्समेंट पण होते की आता मॉल एक अर्ध्या तासाने बंद होणार आहे 10 वाजता, तर तुमचं शॉपिंग जे काय ते उरका आणि लवकरात लवकर हे करा, निघा इथनं. तर त्याचं नंतर त्याला आठवतं, अरे एक आपली जीन्स घ्यायची राहिली, आपण टी शर्ट वगैरे घेतले, जीन्स घ्यायची राहिली, आता आपण आधी जीन्स घेऊया आणि मग वॉशरूमला जाऊया. मग तो जातो, परत बाहेर आलेला असतो वॉशरूमसाठी, परत तो आत जातो दुकानांमध्ये त्या, आणि जीन्स वगैरे घेतो 15 मिनिटामध्ये. आणि तो बघतो आता अरे 9:15 झाले, आता 10 वाजता मॉल बंद होणार आहे, आपण निघूया इथनं लवकर. तो पटकन वॉशरूमला जातो आणि वॉशरूममध्ये ना तो रील्स बघतो तेव्हा. आत्ताची गोष्ट आहे, म्हणजे तो इन्सिडेंट झालाय तो जुना आहे, ज्यामुळे तो इन्सिडेंट झालाय, तो जो ऍक्सिडेंट झाला तो जुना आहे, तो 2012चा. पण हा जो इन्सिडेंट झालाय तो लॉकडाऊन नंतरचा एक्सपिरियन्स, 2021-2022 आसपास म्हणतो. तर तो रील्स बघण्यामध्ये बिझी होतो. रील्स बघता बघता त्याला कळतं अरे 10:05 झाले. बरं. तो पटकन उरकतो, कपडे बिपडे हे करतो, फ्रेश होतो आणि निघतो. बघतो तर मॉलचं गेट बंद, सगळी दुकानही म्हणजे बंदच आहेत. आता मॉल बंद होतो 10 वाजता, तो 10-10:30 मॉल बंद होतो. आता फक्त थिएटर चालू असतं, तो म्हणतो ठीक आहे थिएटरचे लोक येतील त्यांच्याबरोबर मी निघून जाईल, वरती एक आहे सिनेमॅक्सचं थिएटर आहे, त्यांच्याबरोबर मी निघून जाईन असं म्हणत तो तिथे जरा इकडे तिकडे बघतो आणि बसतो एका जागी जाऊन. आता ते थिएटरचे ना लोकांना तिथनं सोडत नाहीत मॉलमधनं, त्यांना मागच्या इथनं सोडतात, पार्किंगच्या इथनं सोडतात. तर ते त्याला माहिती नसतं की हे इथनं येणार नाही आहेत, ते मागच्या मागून जातात निघून. आणि म्हणतो अरे 11, 11:30, 12 वाजले, अजून कोणी आलं कसं नाही. तर तो तिथे असाच विचार करत बसतो, आता कधी येतील हे लोक आणि मी आता कधी जाईन, आणि मला उद्या सकाळी निघायचं पण आहे, माझी ट्रेन आहे 10ची का 10:30ची ट्रेन आहे सकाळची, कसं मी मॅनेज करीन. ते करता करताना त्याला एक बाई येते, तिथनं बाई दिसते, साफसफाई करतात ना, जॅनेटर बाई म्हणतो आपण त्यांना, साफसफाई करणाऱ्या बाई, ती येते आणि त्याला विचारते तू इथे काय करतोयस, मॉल तर बंद झालाय, 10लाच मॉल बंद होतो की नाही. बोला अहो मी ना वॉशरूमला गेलो होतो, तिथे मला वेळेचं भान नाही राहिलं, मोबाईलमध्ये बघत बघत मी हे झालो, तर आता मला बाहेर काढा, मला बाहेर जायचंय. ती बाई म्हणते आता बघ माझी शिफ्ट रात्रीची असते, मला काय तुला बाहेर काढता येणार नाही, कारण माझ्याकडे चावी नाही आहे असं बोलते. ऍक्च्युली चावी असली पाहिजे होती तिच्याकडे, नाईट शिफ्ट आहे तर तिच्याकडेच बोलते माझ्याकडे चावी नाही आहे, मी तुला बाहेर नाही हे करू शकत. आता मॉल डायरेक्ट सकाळी उघडणार, जे रात्री जे पिक्चर बघून जातात ते मागच्या इथनं जातात, ते आता इथनं येणार नाही आहेत ते. मग तो घाबरतो, म्हटलं आता मी काय करू, तर माझ्याकडे काय ऑप्शनच नाही आहे. मग तो विचार करतो, मोबाईलवर थोडा टाइमपास करतो आणि त्याला झोप लागून जाते, तिथे बसल्या बसल्या झोपून जातो तो. काहीतरी सकाळी 5 वाजता त्याला, 5 नाही 3 का 4 वाजता त्याला जाग येते आणि ती बाई त्याला परत दिसते तिथे. ती बाई त्याला म्हणते मी ना इथे साफसफाई करते स्टेअरकेसमध्ये, तर तू ना जर खालून उतरून जर जात असशील तर जरा सांभाळून जा, ते पडायची हे असते, जरा पडशील, घसरून पडशील नाही तर तू, आणि इथे अंधार पण आहे, लाईट चालत नाही, काहीतरी इश्यू आहे तिथे, तर जरा सांभाळून उतर जर उतरत असशील तर. तो म्हणतो काय मी आता 3:30ला कुठे खाली उतरून जाऊ, तुम्ही म्हणताय गेट पण उघडणार नाही तुम्ही, मी इथेच थांबतो. मग तो परत थोड्याने त्याला झोप लागते, उठतो तो डायरेक्ट 6:30 का 7 वाजता उठतो सकाळी.
तेव्हा मॉलचं गेट वगैरे थोडं उघडतात, ते साफसफाई सकाळची शिफ्टवाले लोक येतात ते उघडतात गेट ते घेण्यासाठी आतमध्ये. मग तो असा उठतो दचकून आणि मग तो आताचे काय गेट उघडले, चला आता आपण निघूया. पटकन तो निघतो, त्याला काय घाई झालेली असते ऑलरेडी, पॅकिंग बाकी असते, जातो घरी, पॅकिंग करतो. ट्रेनमध्ये त्याला ट्रेनही मिळते थँकफुली, आणि ट्रेनमध्ये त्याच्या गावी तो जात असतो. गावी जाताना त्याला असंच मोबाईलमध्ये स्क्रोल करताना त्याला असं ते न्यूज आपण बघतो ना, त्या न्यूज सेक्शनमध्ये कुठल्या तरी वेबसाईटमध्ये जातो तो, मे बी गुगल न्यूज. त्याच्यामध्ये त्याला ती न्यूज दिसते की एका जॅनेटर बाईचा, जी साफसफाई करते, तिचा स्टेअरकेसमधनं दुसऱ्या माळ्यावरती पडून ॲक्सिडेंट झाला आणि ती गेली हॉस्पिटलमध्ये. तिला डिक्लेअर डेट केलं आणल्याच. त्याला वाईट वाटतं, अरे ही बाई तर आपल्याला कालच दिसलेली, आपल्याशी बोलली पण, आणि आपल्याला हे पण तिने सांगितलं की घसरून पडशील तू, इथे येऊ नकोस, पण ती स्वतःच कशी काय पडली असं त्याला वाटायला लागतं. तर तो आता काय करू, तो बाजूला त्याच्या भावांशी शेअर करतो की अरे असं असं ही बाई ना मला कालच भेटलेली यार, आणि आता हिचं असं झालं. तिचा भाऊ म्हणतो, अरे तू डेट पाहिलीस का आर्टिकलची? म्हणलं नाही. काय 2012चा आर्टिकल वाचतोयस बाळा तू, आणि आजची डेट 2021 आहे, तर तू कुठल्या बाईबद्दल बोलतोय? ती बाई तिथे नसली पाहिजे होती. तो पूर्ण घाबरतो आणि त्याला वाईटही वाटतं त्या बाईसाठी. तर हा एक इन्सिडेंट आहे इटर्निटी मॉलमध्ये. आणि त्यानंतर असं म्हणतात, इटर्निटी मॉल तेव्हा चालायचा 2012मध्ये, ठीकठाक चालायचं, चांगल्यापैकी चालायचं. त्याच्यानंतर तो डाऊन होत गेला, आणि आता तिथे एवढी काही दुकानं नाही आहेत ओपन, फक्त ते थिएटर चालतं ते. हा, इटर्निटी मॉलचं मी पण ऐकलेलं एकदा की काहीतरी त्याच्याबद्दल आहे. हा, तर ही स्टोरी मी ऐकली होती. डेंजर भाई. पण तो मूवी कोणता पाहिला आहे का? कोणता एकदम सर्वात स्कॅरियस्ट मूवी? स्कॅरियस्ट मूवी मी ग्रज म्हणून, माहिती आहे का तुला? नाही, काय आहे त्याची स्टोरी? जॅपनीज हॉरर आहे तो, म्हणजे जपानमध्ये आहे मूवी इंग्लिशच आहे, पण तो जपान बेस्ड आहे. जपानमध्ये एक घर असतं, त्या घरामध्ये काहीतरी एका माणसाने त्याच्या बायकोला आणि मुलाला बाथटबमध्ये बुडवून मारलेलं असतं, आणि मग ते घर हॉन्ट होतं. ती बाई हॉन्ट करते त्या घराला, आणि मग त्या घरामध्ये जो कोण जातं तिला त्या बाई वगैरे दिसते, आणि ती ज्या वेळेला ती गेली ती कशी दिसायची ते सगळं दिसतं, आणि मग ती बाई कशी लोकांना तिथे येऊ देत नाही, आणि मग शेवटी ते घर जाळायचा प्रयत्न करतात लोक. ते घर जाळल्यावर काय होतं माहिती आहे का? लोकांना वाटतं घर जाळलं म्हणजे संपलं, आता ती दिसणार नाही तिथे, पण उलटं होतं मूवीमध्ये. त्या घर जाळल्यावरती ना, त्या बाईचं जे लिमिट असतं ना, आता आपण म्हणतो ह्यांचं जे आत्मांचं लिमिट असतं ते एका ह्याच्यापर्यंतच असतं, आपण ते क्रॉस केलं की ते नसतात तिथे. त्या बाईचं ती घरापासून ती मुक्त होते, आणि ती सगळीकडे हॉन्ट करायला लागते. म्हणजे ज्यांनी ते केलं त्यांना ती सगळीकडे हॉन्ट करते, ज्यांनी घर जाळलं. आणि ज्या घरामध्ये जे लोक आले, किंवा ज्यांनी काय तिथे जे पोलीस, समजा त्यांनी पोलिसांना बोलवलं असेल की इथे आम्हाला असं असं काहीतरी दिसतंय, त्या पोलीसवाल्यांना पण त्रास देते. फर्स्ट पार्टमध्ये ती फक्त त्रास देते जे घरी येतात त्यांना, नंतर ते घर जाळतात ते लोक. सेकंड पार्टमध्ये ती सगळ्यांना तिकडे हॉन्ट करायला लागते. ती डेंजर मूवी वाटलेली. आणि ती जेव्हा येते, ती आवाज जे येतात ना बॅकग्राऊंडला, असं आवाज येतात, फुल डेंजर वाटलेला तो मूवी मला. इंडियामध्ये एवढे हॉरर मूवीज नाही आहेत ना? इंडियामध्ये एक कुठला तरी पाहिलेला मी, उदित नारायणचा जो मुलगा आहे त्याचं नाव विसरलं, आदित्य नारायण, त्याचा एक कुठला तरी मूवी आलेला, तो थोडासा मला ओके वाटलेला. त्याच्यात थोडेसे एक होतं की थिएटर हॉन्टेड आहे, मग जिकडे तुम्ही बॉल टाकीन तिथे तू जिथे थांबेल तिथे भूत आहे, असं काहीतरी त्याच्यात दाखवलेलं. आणि एक लायब्ररी त्याच्यात दाखवलेली की ज्या लायब्ररीमध्ये एका मुलीने आत्महत्या केलेली गळफास लावून. तर तिथे त्याला डेअर देतात की तू रात्री 1:30 वाजता जाऊन दाखवतो लायब्ररीच्या त्या सेक्शनमध्ये जिथे तिने आत्महत्या, तिची बॉडी मिळालेली. तर तिकडे तो जातो, आणि तिथे ती बाई त्याला अशी लटकताना दिसते. ती फुल डेंजर दाखवलेलं. आणि तो आधी त्याला बाई दिसत नाही, म्हणजे त्याला पुस्तक तो उघडतो बघायला, त्या पुस्तकात त्याला जे अक्षरं असतात ना, त्या बाईच्या बॉडीसारखी अशी एकत्र होऊन दिसतात, आणि ती लटकते अशी. आणि मग तो वर बघतो तर ती बाई आहे तिथे लटकणारी दिसते. फुल डेंजर होते. ते मी थिएटरमध्ये पाहिलंय मूवी, आणि तो अजून डेंजर वाटलं मला त्याची. एंडिंग एवढी काय हे नाही वाटली मला, पण जे मध्ये मध्ये असे सीन्स दाखवले ना, डेंजर होते ते सीन्स. तुला लास्ट स्टोरी कोणती घ्यायची आहे तुझी, तुला शेअर करायला आवडेल बेस्ट आतापर्यंतची? माझे जे सासरे बुवा आहेत त्यांच्याबरोबर झालेली एक स्टोरी मी सांगतो. ठाण्याची स्टोरी आहे ती. आता ते आय थिंक 80sची असेल, 1980sची वगैरे स्टोरी असेल ही. तेव्हा ते तरुण होते, त्यांना 2 मुलं होती म्हणजे तेव्हा. आणि
थिंक रात्रीचे असेच 12:30 वगैरे 12-12:30 वाजले असतील. आणि त्यांचा मित्र कोणतरी आला होता घरी, 5 पाखाडीला राहायला होते ठाण्याला. तिथे मित्राला ते परत घरी सोडायला गेले. मित्र पण ठाण्यातच राहायला होता, पण आता उशीर झाला म्हणून ते बाईकने सोडायला गेले त्याला. आता परत येताना त्यांना ना कोणीतरी एका बाईने लिफ्ट मागितली. आता ते होते जरा बिंदास आणि त्यांचा काय असा विश्वास नव्हता याच्यावरती, म्हणजे भूत प्रेतवर विश्वास नव्हता त्यांचा, ते बिंदास होते ते. आणि एका बाईने लिफ्ट मागितली, त्यांना नॉर्मल वाटलं, ठीक आहे चल आता एवढे लेट झालाय, त्या बाईला पण आता काय रिक्षा मिळत नाहीये म्हणते, सोडूया तिला. ती बाईला विचारलं कुठे जायचंय तुम्हाला? ती बाई म्हणाली इथेच पुढे माझीवाडा घोडबंदर तिथे जायचंय मला सोडाल का? रिक्षा नाही मिळते मला एवढा उशिरा. 80s मध्ये प्रॉब्लेम होते रिक्षांचे, आता कसं पटपट मिळतात आपल्याला त्या साईडला. आता तेव्हा तसं नव्हतं, तेव्हा ओला उबरही नव्हतं. त्यांनी घेतलं तिला, म्हटलं ठीक आहे चल तुला सोडतो मी. तिने बसवलं मागे आणि ते चालवायला लागले गाडी. गेले ते पुढपर्यंत. आता माझीवाडा वगैरे जी त्याने लोकेशन सांगितली ना ती लोकेशन आलं. आता त्यांना फील होत होतं की बसलंय कोणतरी मागे, आपल्याला कळतं ना, वेट जाणवतं आपल्याला मागे कोणतरी बसलंय. आता त्यानंतर ना ते असे थांबवली गाडी त्यांनी साईडला आणि म्हणाले चला आता उतरा. मागे बघता तर मागे कोणीच नाही. आणि त्यांनी हेल्मेट घातलेलं, तर त्यांना असं बघता येत नव्हतं. आणि जेव्हा ते सांगतात की आरशात बघत होते ना तेव्हा दिसत होती बाई त्यांना. ती एवढ्या वेळ ते चालवत होते ना, तर आरशात आपल्याला दिसतं मागे कोणतरी बसलंय, त्यांना ती बाई तेव्हा दिसत होती. पण जेव्हा ते लोकेशन आलं आणि त्यांनी मागे बघितलं चला आता उतरा सांगायला, कोणीच नव्हतं मागे. त्यांची म्हणजे फुल घाबरले ते आले घरी कसे तरी परत चालवून बाईक, आणि खूप घाबरलेले. पहिल्यांदा असं त्यांच्याबरोबर झालं की ते खूप घाबरलेत. आणि त्यानंतर मग त्यांनी उठवलं त्यांच्या बायकोला आणि सांगितलं की जरा असं माझ्याबरोबर काहीतरी भुताटकी झाली आहे, मला भीती वाटते खूप, तर जरा आईला उठव, म्हणजे त्यांच्या आईला उठव. त्यांनी आईला उठवलं आणि आईने सांगितलं एक काम कर, देवाऱ्यात तू झोप आजच्या दिवस, आज तू रूममध्ये नको झोपूस, देवाऱ्यात झोप, तुला मी अंगारा लावते, काही होणार नाही तुला, टेन्शन घेऊ नकोस, झोपून जा, शांतपणे झोप, तुला झोप लागेल. त्याप्रमाणे त्यांनी अंगारा लावला आणि झोपले. मग ते त्यांना काही जाणवलं नाही, काही नाही. मग दुसऱ्या दिवशी बायकोने विचारलं त्यांच्या की काय झालेलं तुम्हाला, भुताटकी म्हणजे काय, एवढे का घाबरले, तुमचा तर विश्वासही नाही आहे त्याच्यावर. बोलले असं नाही, पण माझ्याबरोबर अशी एक लिफ्ट मागितलेली एका बाईने, तिला मी लिफ्ट दिली आणि नंतर ती तिथे माझ्या मागे बसलेली, ती गायब झाली नंतर. त्यांची बायकोही घाबरली, म्हणजे ठीक आहे आता तुम्ही विचार नका करू, आता फक्त लक्ष द्या, म्हणजे असं कोणाला लिफ्ट नका देत जाऊ रात्री बेरात्री, आणि मेन बाहेरच जाऊ नका रात्री बेरात्री. खतरनाक बाई. पण मजा आली तुझ्यावर सत्येंद्र बोलून. तुला कसं वाटलं आज? मला एकदम मजा आली, मस्त वाटलं. आय होप मी जास्त बोर नाही केलं. नाही मजा आली मला पण ते स्टोरी, स्पेशली UFO आणि त्या सर्व गोष्टींवर बोलून. अरे UFO एक डिफरंट टॉपिक आहे ऑलटुगेदर. पण नक्कीच त्यावर एलियन्स आणि ह्या विषयावर बोलू. पण आजचा पॉडकास्ट आपण इथेच थांबू, कारण ऑलरेडी मला वाटतं 1-1.5 तास झाले आपण बोलतोय, गप्पा मारतोय. आणि मला तर खूप मजा आली. मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं नक्की खाली कमेंट करून सांगा. आणि तुला माहिती आहे का, आपले मोस्ट ऑफ जे फॉलोअर्स आहेत 80% लोक बघून सुद्धा सबस्क्राईब नाही करत. अरे यार सबस्क्राईब करा यार प्लीज, तुम्ही सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनत लागते आणि तुम्ही सबस्क्राईब करतात आणि थोडे इंजिन्स काम करतात आपले, आणि परत असे नवीन एपिसोड बनवायला खूप हेल्प होते. त्यामुळे सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं आहे तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता monkaspodcast@gmail.com वर, किंवा खाली एक गुगल फॉर्मही असेल, तोही तुम्ही भरू शकता. आपण परत एकदा भेटू अशाच एपिसोडमध्ये. आणि सत्येंद्र आपण लवकरच एक नवीन एपिसोड करू प्रॉपरली डार्क आणि ह्या सर्व गोष्टींवर. एनी टाइम. ठीक आहे, चालेल, चला बाय बाय. चलो, थँक्यू.